जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसुत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा, परमार्थ करत असताना आहार विहार कसा असावा। प्रत्येक जण हा परमार्थ करत असतो, आयुष्यभर परमार्थ करतो। परमार्थाच्या अनेक प्रकार आहेत, सर्व प्रकार चोखळून बघतो, थोडक्यात सर्व प्रकाराची चव पाहतो, पण त्याला मानसिक स्वास्थ्य लाभत नाही। साधना करतो, दानधर्म करतो, नित्यकर्म करतो, पण त्याच्या मनासारखी त्याची इच्छा पूर्ण होत नाही, समाधान होत नाही। याच्यासाठी उपनिषदात सुद्धा सांगितले आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं सांगितले। पण कसा अन्न असावा, तो अन्न ग्रहण करायचा असताना तो अन्नाचे प्रकारही आहेत। आपण काय ग्रहण करतो याच्यावर आपली मती ठरली जाते। काही लोकांना सवय असते आयुष्यभर नुसत्या शिळ्या खायच्या, नुसतं शिळं खायचं। काही लोकांना सवय असते तामसी अन्न स्वीकार ग्रहण करायचं। तामसी अन्न उत्तेजित होणारं अन्न स्वीकारायचं, अधिक मसाला, जिभेला चव यावं म्हणून ते प्रकार। मग त्यात प्रकार खूप आहेत, मांसाहार, अन्नाचं प्रमाण जास्त ग्रहण करणं, याच्यामुळं आपली साधना फळाला येत नाही। मांसाहार ग्रहण करणं बुद्धीवर एक प्रकारचे पापुद्रा येते, ज्याला चरबी म्हणतो आपण। त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतो। काही अन्न पदार्थ शरीराला लागू आहेत, पण सगळेच लागू नाहीत। त्याच्यामुळे बुद्धी मठ होते, तो तामसी होतो, तो रगेल होतो, रट्ट होतो आणि चांगल्या गोष्टीवरचे लक्ष दुर्लक्षित होतो आणि दुर्लक्षित विषयावर लक्ष जातं। अधिक मसाला खाणं शरीराला घातक आहे। अनेक आपल्या शरीरामध्ये असे नाजूक पार्ट आहेत, त्या पार्टवर त्याचे परिणाम होतात, अवयवावर परिणाम होतात आणि त्याच्यामुळे मग दवाखाना चालू होतो। दवाखाना चालू एकदा झाला की साधनेवरचा लक्ष विचलित होतो आणि साधनेकडे लक्ष लागत नाही आणि साधना व्यवस्थित न केल्याने मानसिक स्वास्थ्य लाभत नाही आणि आपल्याला हवं ते मिळत नाही। म्हणून जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो
या निसर्गामध्ये अतृप्त अनेक आत्मे आहेत. आपल्या परिवारामध्ये आहेत, आपल्या कुटुंबामध्ये आहे, आपल्या मंदिरामध्ये आहे. मंदिर म्हणजे आपलं घर आणि स्वतःचं मंदिर म्हणजे हे शरीर. मग याच्यासाठी अन्न काय करायचं? तो अन्न सात्विक पाहिजे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, अनेक साधू संतांच्या वाणीतनं आलेला आहे. अन्न हा दिशा देणारा दिशावाहक आहे. अन्न हे आपली उंची वाढवणारं आहे. अन्न हे बुद्धीला चालना देणारं आहे. अन्न हे शरीर दष्टपुष्ट करणारं आहे. अन्नाचा सूक्ष्म भाग हा मन आहे. हे मी नाही सांगत, उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तुम्ही जसे अन्न खाल तसं मन होतं. मनच हे शरीराला प्रेरणा देते. मग दूषित अन्न खाला तर दूषित प्रेरणा देते, सात्विक अन्न खाल्ला तर सात्विक प्रेरणा देते. आणि त्याच्यामध्ये आपण साधना केला की तो फळाला येतो. म्हणून अनेक ग्रंथामध्ये, अनेक पुराणामध्ये साधू संतांनी पण सांगितलेलं आहे की अन्न हे प्रब्रह्म आहे. आणि प्रब्रह्माला जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा मात्र तो अन्न आपल्या उपासक देवता असेल, कुलदेवता असेल, कुलदेवी असेल, जेव्हा आपल्या ताटामध्ये येतो अन्न, ताटामध्ये आल्यानंतर पृथ्वी ही जिवंत आहे. पृथ्वी ही जिवंत आहे. पृथ्वीतला दोष जो आहे ते ताटामध्ये स्पर्श होतात, ताटाला चिटकतात आणि ते अन्नामध्ये येतात. मग ते दूषित अन्न आपल्याला खावं लागतं. खूप नाजूक नाजूक गोष्टी आहे त्यामध्ये. म्हणून जेव्हा आपण ताट पंचपक्वान घेतो, जे सात्विक अन्न त्यामध्ये घेतो, त्यामध्ये जमिनीवर पाणी शिंपडायचं असतो. ते पाण्याचे प्रकार आहेत. 4 वर्ण आहेत. 4 वर्णातलं कुठल्या वर्णात आपण मोडतो, त्या वर्णाला काय लागू आहे त्या पद्धतीने कोणी कुंडल करतं, कोणी स्वास्तिक करतं, कोणी पाणी शिंपडतं. त्याच्यावर तो अन्न ठेवावा. मग आपले पूर्वज कुणीतरी आहेत. आपण कुणामुळे तरी जन्माला आलो. मग आपले आजोबा असतील, पणजोबा असतील, आपले गुरु असतील, गुरुचे गुरु असतील, गुरुचे गुरु असतील, आपले दैवत असतील, आपले उपासक दैवत असेल. ह्या दैवतांच्या निमित्ताने त्या ताटातलं एक प्रत्येक वस्तू थोडी थोडी, एक घासभर अन्न बाजूला काढून ठेवावा. घासभर अन्न बाजूला काढून ठेवून त्या ताटाला पूर्ण नैवेद्य दाखवावा. मग त्या अन्नामध्ये कुणाचं तरी नजर उतरली असेल, तो आचार्याचा असेल किंवा संगतीला बसलेल्या व्यक्तींचा असेल किंवा समोर फिरणाऱ्या व्यक्तींचा असेल, तो नजरेतला दोष त्यामध्ये जातो. तो सुद्धा दोष नैवेद्य दाखवल्यामुळे नैवेद्यामार्फत तो ईश्वर ग्रहण करतो आणि तो अन्न हा प्रसाद होतो आणि तो ग्रहण करावा. तो अन्न आपण ग्रहण करावा. तो सात्विक अन्न झाला. तो अन्न ग्रहण करत असताना मन शांत असावा, बुद्धी तल्लीन असावी, विचार चांगले असावे. हे अन्न ग्रहण करताना या गोष्टी करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो देवाला, मग आपण म्हणतो की आज काय वेगळं काय आहे का, आज का पुरणपोळी आहे का देवाला दाखवायला, रोज रोज काय देवाला दाखवायचं. मग आपणही असा विचार करावा की आत बसलेला हा परमात्मा आहे, ईश्वर आहे. आत्मा हा परमात्मा आहे. त्याला रोज रोज नैवेद्य दाखवलं नाही तर तो तुमची चालना कसं देणार, तुम्हाला प्रेरणा कशी देणार, तुम्हाला उत्तेजित कसं करणार, तुम्हाला स्वतःची उंची वाढवण्यासाठी बल कसं देणार, देऊ शकणार नाही. ईश्वराने असं नाही सांगितलं
की गोडधोड असेल तरच नैवेद्य दाखवावा. साधं चहा घेताना सुद्धा नैवेद्य दाखवावा. फळं खाताना सुद्धा नैवेद्य दाखवावा. सहज तोंडात काय टाकताना सुद्धा नैवेद्य दाखवावा. याच्या पलीकडे मिसरी लावताना सुद्धा देवाचं स्मरण करावं, जेणेकरून मिसरी सुटल. जेणेकरून संध्याकाळी आपण लेझिम खेळायला जातो, तिथे सुद्धा दारुडा बघा, ते मध्ये बोट घालतो आणि थेंबर टाकतो ना. हे नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 26व्या भूमीमध्ये ईश्वराने सुद्धा सांगितलेलं आहे. ईश्वर सांगितलंय, मला पाणी किंवा सुकलेलं पान जरी मला नैवेद्य दाखवला, पण तो मनात भाव तो असावा. ज्या भावेने तुम्ही दाखवला तो भाव तुमचा मनातला मी पूर्ण करतो, आणि पूर्ण करतो म्हणजे पूर्ण करतो असं ईश्वर सांगतो. फक्त तुमच्या मनातला भाव पाहतो. तुमचा मनातला जो दडलेला भाव आहे हे शोधण्यासाठी ईश्वर हे सगळं केलेलं आहे. अनेक लोक पूर्वी दीक्षा घ्यायची, अनुग्रह घ्यायचे. दीक्षाचेही प्रकार आहेत, अनुग्रहाचेही प्रकार आहेत. मंत्रदीक्षा असेल, ज्ञानगुरु असतील, कर्मगुरु असतील, अन्नगुरु असतील, हो खूप प्रकार आहेत. त्यामध्ये सुद्धा शिवसिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे, शिवपुराणात सांगितलेलं आहे, अनेक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. गुरु एकाच प्रकारचा नसतो. माझे ज्ञानगुरु वेगळे आहेत आणि माझे कर्मगुरु वेगळे. ज्यांनी माझं कर्म शुद्ध केलं, मला घडवलं, मला माझी जडणघडण, ते म्हणजे माझे परमपूज्य त्यागेश्वर महाराज. आणि ज्यांच्या ज्ञानाने मी आज तुमच्या समोर बसलोय ते शंकराचार्य डॉक्टर चंद्रशेखर महास्वामीजी. हे गुरुचे प्रकार आहेत. पूर्वी अन्न दीक्षा पण घ्यायची. जे साधू लोक व्यासपीठावर बसतात ते मठाधिपती होतात, ज्यांचा पट्टाभिषेक होतो. पट्टाभिषेक होताना त्यांनी त्यावेळेस तो ग्रहण करायचा असतो. नियमावली, अलिखित नियमावली असते. काही साधू लोक दिवसातनं एक वेळेसच भोजन करतात, काही साधू लोक 2 वेळा भोजन करतात. काही लोक भोजन करत असताना अन्न हे परब्रह्म सांगितलेलं आहे उपनिषदामध्ये, म्हणून अन्नाचे कण सुद्धा पडू देत नाहीत. त्यांचं ऐकून एक भाविकांनी सद्गुरूकडनं तो दीक्षा घेतला, अन्न दीक्षा घेतली. तो अन्न दीक्षा घेतल्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर एक सुई घ्यायचा, सुई आपण कपडे शिवतो ते सुई, पूर्वी वाकळ वगैरे शिवायची. ती सुई घेऊन बसायचा भोजनाला. आणि भोजन करत असताना सुई शेजारी ठेवायचा. पत्नी म्हणायची की पतींना कशाला विचारायचं आपण, म्हणून ते विचारले नाही माऊली. दैनंदिन नित्य नियमाप्रमाणे सुई शेजारी ठेवूनच भोजन करायचं. पण शेवटचा क्षण आला, मृत्यूच्या शय्यावर गेला. बायको म्हणायची की आज तरी विचारू आपण, पतिराजे सुई घेऊन का बसायचे भोजनाला. तेव्हा पत्नीनं पतीला विचारलं की आपण सुई घेऊन का बसताय भोजन करत असताना. आता मृत्यूच्या शय्याला चाललाय तुम्ही शेवटचं, तो थोडंसं आम्हाला ज्ञान द्या. ज्ञान तर दिलं पाहिजे पुढच्या पिढीनं. मग त्यांनी पत्नीला सांगितलं की मी अन्न दीक्षा घेतली होती. भोजन करत असताना जेव्हा एखादं कण खाली पडेल असं वाटत होतं, वाढताना तुझ्याकडनं तरी पडेल किंवा ते ग्रहण करताना माझ्याकडनं तरी खाली पडेल, म्हणून मी सुई घेऊन बसायचा.
दयोगाने आज तागायत ईश्वर कृपेने सद्गुरूंच्या कृपेने एक कण सुद्धा अन्न खाली पडला नाही. तू वाढणारही पवित्र आहेस, मी ग्रहण करणारही पवित्र आहे. दोघांच्या हातनं चुका झाल्या नाहीत म्हणून त्या सुईचा उपयोग झाला नाही. जर एखादा यदा कदाचित अन्न खाली सांडला असता तर ते सुईनं अन्न घ्यायचं आणि सुईसहित गिळायचं, एवढी शिक्षा करून घ्यायची. याच्यासाठी मी सुई जवळ ठेवायचा. किती महानता होती, किती तत्परता होती त्या काळामध्ये, किती सद्गुरूंना मानायचे, किती धर्माला मानायचे लोक. आणि धर्माने सुद्धा त्याचा मृत्यू नसताना त्याला मृत्यू काय येऊ द्यावा. त्याच्या नशिबी सुई गिळायचीच योग नव्हता, तो सुई गिळू शकला नाही. मग ईश्वर सुद्धा साधना करत असताना, मंत्र साधना करताय तुम्ही, जप करताय, हे करत असताना त्याच्या पाठीमागचा दडलेला भीती का काढून टाकत नाही. तुम्ही म्हणता ईश्वर आम्हाला पावत नाही, ईश्वर आमची इच्छा पूर्ण करत नाही. तुम्ही साधनेच्या आड जर बसून दुसरेच उद्योग करत असाल, दुसरेच विचार जर डोक्यात आणत असाल, जी अपेक्षित नाही, जी नशिबत नाही, ते जर मागणी तुम्ही देवापुढे ठेवत असाल तर ते साधना काही उपयोग नाही. साधना करून काही फळ मिळणार नाही. अनेक वेळा प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. तो साधनेच्या पाठीमागे ईश्वर आहे, नामाच्या पाठीमागे ईश्वर आहे. तुम्ही कुठलंही शुद्ध कर्म करत असताना त्याच्या पाठीमागे ईश्वर आहे. त्यावरचा विश्वास कमी करू नका. त्या मंत्रावर, तुम्ही केलेल्या कर्मावर, केलेल्या दानावर, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या आचारावर, आचरणावर कधीही गैरविश्वास करू नका. त्यातच ईश्वर आहे. ईश्वर दुसरीकडे नाहीये, कदापि नाहीये. एक मुलगा होता, लहान होता, तो शाळेला जायचा पण अभ्यास करायचा नाही. त्याला भीती वाटायची. रोज शाळेला जायचा. वर्ष जवळ आलं, परीक्षा जवळ आली, तो परीक्षेचा दांड्या मारला. विचारल्यावर तो सांगितला मला भीती वाटते. अरे वर्षभर शाळेत बसलास, थोडं तरी लिहा, काय तरी लिहि ना थोडंस. नाही मला भीती वाटते. शेवटी सगळ्यांनी वैतागलं, त्याला सगळ्यांनी रागावलं, कुटुंबातल्या माणसांनी. तो रात्रीतच निघून गेला, रात्रीतच निघून गेला. धाडस केला निघून जाण्याचा. अर्ध्या रात्रीत चालता चालता कुठेतरी एका झाडाखाली आसऱ्याला तो बसला. भीती वाटायला लागली त्याला. अंधारात कुठे जायचं पुढे. धाडस तरी केला तो, घरातनं तर बाहेर पडला. काय अर्धा किलोमीटर आला असेल, गेला असेल. पुढे त्याला खूप भीती वाटली. झाडाखाली दडून बसला. बसला असताना तिथं चांदोबा होता. चांदोबाच्या उजेडमध्ये एक किडा होता. तो किडा उलटा झाला होता आणि सारखं तो असं गोल फिरायचा आणि सरळ व्हायचा प्रयत्न करायचा. गोल फिरायचा, सरळ व्हायचा प्रयत्न करायचा. असे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 50 वेळा तर किड्याने प्रयत्न केला. तो सरळ का झाला नाही. तो म्हणाला माझ्यासारखंच किडा असेल हा, पण मी कसा आळशी आहे तसा आळशी असेल. 1-2 क्षण गेले. 4 क्षणामध्ये त्या किड्यांनी स्वतःच्या छोटंसं, किती केसावडं पाय असतील, केसावडं पाय त्या मातीत रवले आणि चटकन तो सरळ झाला आणि भरकर उडून गेला. तो त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की 100 वेळा हरलं तरी 101 वेळा जिंकणार आहोत. मग तो परत घरी आला आणि घरी येऊन शाळेला गेला, पेपर सोडवला. तो पुढे आर्य झाला. तो मोठा गागा भट्ट ज्याला म्हणतो आपण, ज्यांनी संशोधन झाला मोठा, संशोधक झाला मोठा. गागा भट्ट तर ऐकून असाल. मी शाळेत असताना मला विषय होता तो. त्याच्या जीवनातली गोष्ट मी सांगतो. तुम्ही प्रयत्नाला कमी पडताय असं मला म्हणायचं नाहीये. जे नको त्या विषयावर विश्वास ठेवताय आणि ज्या विषयावर विश्वास ठेवायला पाहिजे तिथे ठेवत नाही. ईश्वर प्रत्येक क्षणाला तुमच्या बरोबर आहे.
तुमच्या श्वासागणीच आहे. तुम्ही करताय त्यावर तुमचा विश्वास स्वतःचा ठेवा, तरच ईश्वर तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहे. तोपर्यंत उभं राहणार नाही आहे. ईश्वर तुमच्या बरोबर आहे. मी अनुभवलंय. हे अनुभवाचे बोल आहेत, कुठल्या पुराणातल्या गोष्टी नाही सांगत मी तुम्हाला. एकदा छत्रपती शिवाजी महाराज, आपल्याकडे सैनिक, मुठभर सैनिक होता आपल्या राजाकडं, रयतेचे राजे, धर्मपालक. ह्या रयतेच्या राजाकडं कमी सैनिक होता, मुस्लिमाकडे अफाट सैनिक होती. अफाट सैनिकाच्या पुढे आपलं काय निभाव लागणार नाही म्हणून गनिमी काव्याने लढाई करायची. गुप्त, लपून छपून, अचानक हल्ला करणं, सैन्य बेद सावध असताना मुंडकं कापून त्यांचं नायनाट करणं, अशा पद्धतीनं गनिमी काव्याने चाललं होतं. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा वेश बदलला होता. आणि वेश बदलून त्यांनी जात असताना त्यांना भूक लागली. 2 दिवस काही खाल्ले नव्हते. पण गनिमी कावा केल्याशिवाय तुम्हामाचं रक्षण होणार नव्हतं त्या काळात. आणि तुम्ही आम्ही असे सुरक्षित नसतोही. एकदा पहाटे सकाळचं एका झोपडीत गेले. तिथं आजीबाई होत्या. आजीबाईला सांगितलं की आजीबाई, मला खूप भूक लागली, मला थोडंसं भोजन द्याल का? मग आजीबाई म्हणाल्या, तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. तुम्ही कोण आहे मी ओळखत नाही, पण तुमच्या कपड्यावरनं तुम्ही हिंदू आहात एवढं मला माहीत आहे. तुमच्या जे चेहरा आहे, राणीमान आहे, ह्याच्यावरनं तुम्ही कोणीतरी शिवाजी महाराजाचं सैनिक दिसताय. तुम्ही थोडा वेळ थांबा. मग ते शिवाजी महाराजांनी सांगितलं, मला असेल ते द्या शिळं पाळं. ते म्हणाले नाही देत. त्या आजीबाई म्हणाल्या देत नाही. थोडा वेळ थांबवलं. आजीनं स्वच्छ आंघोळ केलं. आंघोळ करून गाडगं होतं पूर्वीच्या काळात, हुलगा होता. हुलगा माहिती आहे ना, पूर्वी हुलगा असायचं. त्या हुलगा शिजवलं, त्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं नकळत थोडंसं तिखट टाकला आणि ते हुलगा एका ताटामध्ये दिलं. ताटामध्ये दिलं असताना शिवाजी महाराजांना उशीर होतो म्हणून त्यांनी काय केलं, गरम गरम असताना मध्ये हात घातलं. मध्ये हात घातला, हात भाजलं. हात भाजल्यावर त्या आजीबाई म्हणाल्या, अरे बाबा, तो असं काय करतो रे आमच्या शिवाजी महाराजासारखा? आमचा रयतेचा राजा सुद्धा असंच गडबड करतो, नको तिथं गडबड करतो आणि उपाशी राहतो. त्या आजीला काय माहिती कोण आहेत? आजीला काही माहित नव्हतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ते लक्षात आलं, अति गडबड सुद्धा घाईचा असतो. अति गडबड सुद्धा घाईचा असतो. साधना आपली पूर्ण व्हावी लागते, तसं गार व्हावं लागतं. गार झाल्याशिवाय खाता येत नाही. तर साधनेमध्येच आपण काहीतरी मागून बसतो. साधना चालू असताना तुमची परीक्षा घेण्यासाठी ईश्वरापुढचा दैत्य अगोदर येतो, तुमच्या मनाला हुलकावणी देतो, मन द्विधा मनस्थितीत करतो आणि तुम्हाला हवं ते मागायला लावतो. आणि आपण मागून मागून काय मागतो? काय मागतो सांगा मला? अरे ईश्वराला जे माहित आहे ते तुम्हा आम्हाला माहित आहे का? 10 मिनिटांनंतर काय होणार आहे तुम्हा आम्हाला माहित आहे का? पण त्याला माहित आहे. तो रयतेचा राजा आहे, ईश्वर आधी ईश्वर आहे. त्याला काय द्यायचं, कुणाला किती द्यायचं, त्याचं प्रमाण काय, हे सगळं ईश्वराला मान्य आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवा, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही.